इराणचे संरक्षण प्रमुख अली लारिजानी ठार झाल्याचा इस्रायलच्या मीडियाचा दावा, मात्र इराणकडून अजून पुष्टी नाही. तुम्ही युद्ध सुरू केलं, शेवट आम्ही करू. इराणच्या लष्करी प्रवक्त्याचा अमेरिका आणि इस्रायलला इशारा. राज्यभर गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराच्या विरोधात धडक कारवाई. 15 मार्चपर्यंत 1208 सिलेंडर जप्त. काळा बाजार करणाऱ्यांच्या विरोधात 23 गुन्हे दाखल. 18 जणांना अटक. मध्य पूर्वेमधल्या कच्च्या तेलाच्या किमती गेल्या प्रति बॅरल $153वर. अनेक देशांवरती पडणार प्रभाव. श्रीलंकेमध्ये तर इंधन वाचवण्यासाठी आठवड्यामधून 4च दिवस सरकारी कामकाज. युद्धामुळे नुसती टंचाई नाही तर महागाईची देखील झळ. खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो 8 ते 12 रुपयांनी महागल्या. गॅसच्या तुटवड्यामुळे अंड्यांचे भाव डझनमागे 24 रुपयांनी घटले. दहावीच्या भूगोल विषयाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला. सोलापूर जिल्ह्यामधल्या सांगोला विद्यामंदिर प्रशालेमधली घटना. पोलिसांकडून शोध सुरू. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना क्लीन चिट. नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही, बावनकुळेंची माहिती. तर नाना पटोलेंकडून घोटाळ्याचे आरोप. क्रिकेटपटू कुलदीप यादवच्या लग्नाचं आज लखनौमध्ये रिसेप्शन. जय शहा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, रवींद्र जडेजा यांच्यासह 900 व्हीव्हीआयपी पाहुणे हजर राहणार. अमेरिकेनं इराण विरुद्ध युद्ध जे सुरू केलेलं आहे ते युद्ध आता थांबवू नये असा आग्रह आखाती देश करत असल्याची माहिती समोर येते. अमेरिकेनं आता इराणवरील हल्ले लगेच न थांबवता त्यांना निष्क्रिय करावं अशी आखाती देशांची मागणी असल्याचं कळतंय, जेणेकरून भविष्यामध्ये इराणकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने आखाती देशांमधील तेल केंद्र, बंदरं आणि शहरांवरती हल्ला केलाय. याशिवाय होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील तेल वाहतूक रोखून धरल्याचा फटका आखाती अर्थव्यवस्थेला देखील बसलाय. त्यामुळे इराणची सैन्य ताकद कमकुवत करावी अशी आखाती देशांची मागणी आहे. दरम्यान अमेरिकेकडून आखाती देशांवरही युद्धात सहभागी होण्यासाठी दबाव निर्माण केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे इराण विरुद्ध ट्रम्प यांना साकडं घालणारे आखाती देश युद्धामध्ये सहभागी होणार का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती अमेरिकन वृत्तसंस्थांनी दिली आहे. ट्रम्प यांचे विशेष दूत विटकॉफ हे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा करतायत. अमेरिकन लष्कराच्या हवाल्याने अमेरिकन वृत्तसंस्थांनी ही बातमी दिली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांनी मात्र या चर्चेच्या संदर्भातली बातमी हे वृत्त फेटाळून लावलेलं आहे. आणि यानंतर आपण थेट विधानसभेत जाऊयात. छगन भुजबळ बोलतायत. 17 मार्च 26 रोजी पेट्रोल डिझेलचा साठा पुढील प्रमाणे आहे. पेट्रोल 1,95,579 किलो लिटर, डिझेल 4,55,046 किलो लिटर. राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा शिल्लक असून सुरळीत वितरण सुरू आहे. घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत कठोर उपाययोजना केल्या आहेत. दिनांक 8 मार्च 2026 रोजीच्या पत्रान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना जिल्हा स्तरावर दक्षता फिरते पथक स्थापन करून आवश्यक त्या तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यात त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. घरगुती गॅसचा अवैध वापर, साठेबाजी व काळा बाजार यासारख्या अनियमितता करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध
जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत जे काही तपासण्या आणि धाडीचे जे आहेत ते तपशील असे आहेत. तपासण्या आणि धाडीची संख्या घरगुती गॅसच्या संदर्भात 2129, जप्त सिलेंडर्स जे आहेत 1208, जप्त मालाचे मूल्य जे आहे 33,66,411, दाखल केलेले गुन्हे आहेत 23 आणि 18 व्यक्तींना अटक करण्यात आलेले आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण सुरळीत ठेवण्यासाठी 13 मार्च 2026 रोजीच्या परिपत्रका अन्वये सूचना देण्यात आल्या आहेत. LPG गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत व संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधला जावा यासाठी राज्य शासनाने जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितींची प्रमुख जबाबदारी म्हणजे गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवणं, वितरण व्यवस्थेचा नियमित आढावा घेणं, गॅस वितरणात येणाऱ्या संभाव्य अडचणी दूर करणं, तसेच ग्राहकांना घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवणं ही आहे. राज्य स्तरावरील नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या LPG गॅस पुरवठा संदर्भातील तक्रारीचे निवेदन करण्यासाठी शासनाकडून व्हॉट्सॲप क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर व्हॉट्सॲप क्रमांक 97 69 81 91 221, परत सांगतो 9769919221 हा आहे. राज्य विभाग जिल्हा तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष तातडीनं सुरू करण्यात येत असून तक्रार निवारण करण्यासाठी व्हॉट्सॲप सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र शासनानं शिल्लक व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाटपाचे राज्य शासनास अधिकार दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील व्यावसायिक कमर्शियल गॅसचा वापर लक्षात घेऊन शिल्लक व्यावसायिक LPG गॅसचे वाटप राज्यातील रुग्णालय, शैक्षणिक संस्था इत्यादी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या प्राधान्य क्षेत्रांना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. या संदर्भामध्ये डिटेल माहिती अशी आहे की ह्या घरगुती गॅस पुरवल्यानंतर रुग्णालयांना 100%, शैक्षणिक संस्थांना 100%, स्मशानभूमी 100%, वृद्धाश्रम 100%, अनाथाश्रम 100%, संरक्षण क्षेत्राच्या संदर्भामध्ये 70%, शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्र 70%, रेल्वे 70%, हवाई वाहतूक 70%, पोलीस तुरुंग 70%, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ 50%, औषध उद्योग 50%, बीज प्रक्रिया 50%, मत्स्यपालन 50%, अशाप्रमाणे याचं वितरण करण्याचे जे आहे आदेश आहेत. LPG वाहतूक आणि वितरण करणाऱ्या वाहनांना शासनाकडून सर्व तेल कंपन्या BPCL, HPCL, IOCL, गॅस वितरक यांच्या समवेत नियमितपणे बैठका घेण्यात येत असून LPG पुरवठ्याबाबतचा दैनिक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासन, रेशनिंग नियंत्रक आणि तेल कंपन्यांनी दररोज दुपारी 1 वाजेपर्यंत साठा स्थिती व अद्ययावत अहवाल राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. LPG वाहतूक
वितरण करणाऱ्या वाहनांना तसेच गॅस एजन्सी व वितरक कर्मचारी यांना आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश पोलीस प्रशासनास देण्यात आले आहे. सामाजिक माध्यमावरील खोट्या बनावट बातम्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. दररोज रेडिओ, FM, दूरदर्शन, मुद्रित माध्यमाद्वारे माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. राज्यात आवश्यकतानुसार केरोसिन वितरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. शासनाकडून केरोसिन उपलब्ध करून द्यावयाचे झाल्यास जिल्ह्यामध्ये केरोसिनची साठवणूक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, वितरण व्यवस्था कशा प्रकारे शक्य आहे याबाबतची सुद्धा माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आलेली आहे. आता हे जे केरोसिन जे आहे ते आतापर्यंत राज्य शासनाला भारत सरकारने 3744 किलो लिटरचा साठा त्यांनी पुरवलेला आहे. आम्ही जे केरोसिन आता पूर्वी एक साखळी होती केरोसिन वाटपाची, त्या गाड्या बिड्या होत्या त्या जायच्या आणि केरोसिन, पण ते आता हायकोर्टानं काही वर्षापूर्वी नागपूरच्या एक आदेश काढला की उज्ज्वला आहे मग रॉकेलची देण्याची गरज नाही. त्यामुळे रॉकेल बंद झालं आणि त्यामुळे ती साखळीसुद्धा जी आहे ती तुटलेली आहे. तरीसुद्धा जे केरोसिन डीलर तयार असतील त्यांच्याद्वारे केरोसिनचं वाटप करण्यात येईल. अधिक ह्या जी वरती ज्या 3 गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत, IOCL वगैरे, HPCL, त्यांचे जे पेट्रोल पंप आहेत तिथे आपण हे केरोसिनचं जे आहेत वाटप करणार आहे, जेणेकरून ह्या केरोसिनमध्ये आणखी नवीन काहीतरी घोटाळा होणार नाही. सद्यस्थितीत गॅस पुरवठ्यात केरोसिनचा भाव 61 रुपये प्रति लिटर. सद्यस्थितीत गॅस पुरवठ्यात अडचण निर्माण झाल्यास कोळसा, रॉकेल इत्यादी पर्यायी इंधन वापरण्याच्या शक्यता तपासण्यात येत आहे. धन्यवाद. म्हणून मी तुम्हाला तेवढं, पण हा एक गंभीर प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे. माननीय मंत्री महोदयांनी हे मान्य केलेलं आहे की आता आपल्याजवळ गॅस याचं प्रमाण कमी आहे आणि म्हणून या पद्धतीचं आपल्या निवेदनात आलेलं आहे. आपण सांगितलं की शाळांना आम्ही प्राधान्य ठेवलेलं आहे, त्याला कमर्शियल गॅसमध्ये कुठे सगळ्या हॉस्टेलला तुमचं कमर्शियल गॅस बंद झालेलं आहे. हॉस्टेल सगळे बंद झालेले आहेत महाराष्ट्रात आणि त्याच्यामुळे हॉस्टेल बंद का झाले की तिथं जेवायला साधन नाही आणि हॉस्टेलच्या ते जे चालवणारे लोक आहेत त्यांनी सांगितले की आम्ही जेवायची व्यवस्था करत नाही, तुम्हाला काय व्यवस्था करायचं. तर ते तिथं मध्यमवर्गीय गरिबांची पोरं आहेत, त्यांचं ऐन PGच्या परीक्षा असतील, अनेक वर्गाच्या परीक्षा असतील, ते मुलं आता तिथून जागा सोडून चालले गेलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही सांगितलं की सेक्शन व्यवस्थेला आम्हाला कमर्शियल गॅस द्यायला कुठेही कमी नाही असं तुम्ही म्हणालात. तर एकही याला आम्हाला याची माहिती पाहिजे. हां, नाही, आपल्याला जे गॅस आपण हॉस्टेलला देतो ते कमर्शियल देतो. एक ते तिथं हॉस्टेलला तुम्ही कमर्शियल गॅस देणं बंद केल्यामुळे तिथं राहणारे मुलं, त्यांना मुलं असतील की मुली असतील, त्यांना जेवणाच्या व्यवस्था संपल्यात आणि म्हणून त्यांना आता ऐन परीक्षेच्या वेळेस तिथून जागा सोडावं लागली. ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. एक तुम्ही दुसरा प्रश्न या ठिकाणी तुम्ही सांगितलं की आम्हाला घरगुती गॅसमध्ये कुठलीही अडचण नाही. मी तुम्हाला आपल्याला माहितीसाठी सांगतो की तुमचे जेवढे हे जे डीलर लोक आहेत त्यांना आपण सांगून ठेवलेलं आहे की आता कुठलाही गॅस पुरवठा करायचा नाही तिथं, म्हणून लोकांना भीती निर्माण झाली. तुम्ही म्हणतात की माध्यमांनी चुकीची बातम्या दिल्यात तर आम्ही माध्यमावर कारवाई करू, तुम्ही असं म्हणाला. मी तुम्हाला सांगतो की तुमच्या डीलरला तुम्ही सूचना देऊन ठेवलेल्या आहात की आता काही पुरवठा करायचा नाही. तर तसं तर मला लोकांना भीती निर्माण झाली की रेग्युलर व्यवस्था असताना सुद्धा अशा पद्धतीचं डीलर त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण केली, म्हणून लोकांच्या लाईनी लागल्या आणि म्हणून व्यवस्था तुम्ही निर्माण केली आणि माध्यमावर कारवाई करणार, हे बरोबर नाही. तर एकदा ते स्पेसिफिक्स हे आलं पाहिजे, कारण की
जे युद्ध आहे आज त्याचा 18वा दिवस आहे. ते किती दिवस युद्ध चालेल? आपल्याला 2 जहाज आले तरी आपण फार ताटं वाजवायला निघतो. आपल्याला रोज अनेक जहाजं लागतात आणि आपल्या देशाला लागणारं गॅसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती निर्माण झाली याची वस्तुस्थिती काय शासनाने लपवू नये. मला असं वाटतं जी वस्तुस्थिती असेल ती वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली पाहिजे. नाहीतर ऑल इज वेल गुड फील अशा पद्धतीचं कुठलंही वातावरण करू नका. कोरोनात तीच अवस्था झाली, आता पुन्हा ती व्यवस्था करू नका. लोकांना लाईनीमध्ये उभं ठेवू नका. ही आमची आग्रहाची विनंती आहे. आणि मला वाटतं की आपल्याकडे ही जबाबदारी मगाशी मुख्यमंत्री मोदयांनी दिली. आपण त्याच्यामध्ये आपल्याकडून एक स्पष्टता त्या ठिकाणी यावी की घरगुती गॅस. आता OTP तुम्हाला माहितीसाठी सांगतो, हे OTP पण आजकाल नकली आली. त्याच्यामध्ये अनेक प्रकरण आता पुढे आलेत. तुम्ही आता तुमची साईट बंद करून टाकली. जे गॅस आम्हाला बुकिंग करायचं होतं ते साईट आपण बंद करून टाकली. आता ते OTPच्या माध्यमातून द्यायचं, ते OTP पण नकली आली. त्याच्यात अनेक लोक घुसलेत आणि म्हणून ग्राहकाची फसवणूक घरगुती लोक ज्या आमच्या भगिनी आहेत, कारण की हा सगळा व्यवहार आमच्या घरगुती महिला बघतात आणि त्याच्यामुळे महिलांची फसवणूक आपण करू नका. त्यासाठी एक स्पष्टीकरण त्याच्यामधलं प्रॉपर यावं ही आमची आग्रहाची विनंती आहे. गेले 3 आठवडे आम्ही ही भूमिका मांडतोय. आपलं जे एक निवेदन आलेलं आहे त्याच्यात अजूनही स्पष्टता दिसत नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, मी जे चुकीची जर कोणी माहिती देत असेल, संभ्रम निर्माण करत असेल, पॅनिकी निर्माण करत असेल तर त्या संदर्भात बोललो. माध्यमावर मी कारवाई करणार सगळ्या असं नाही बोललो मी. असे जर चुकीची माहिती आपल्याला सुद्धा अध्यक्ष महोदय सगळ्यांना कल्पना आहे ही परिस्थिती एक अचानक उद्भवलेली परिस्थिती आहे. या 15 दिवस जी लढाई सुरू झाली त्याच्या अगोदरसुद्धा असं वाटत नव्हतं की अशी काही मोठी लढाई सुरू होईल आणि हे होर्मुझची खाडी वगैरे जी आहे बंद होईल आणि या ऑइल साठ्यावर परिणाम होईल. परंतु ही लढाई सुरू झाल्यानंतर आपण पाहिलं की खाडीतून येणारे जे आहे ते होर्मुझच्या स्ट्रेटमधून येणारे जे जहाज जे आहेत त्याच्यावर बंदी आली. त्याचबरोबर गल्फ कंट्रीज जे आहेत तिथून जो काही तेल साठा आपल्याकडे येत होता त्याच्यावरसुद्धा हल्ले झाले. त्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांचं जो उत्पादन आहे ते 100%वरून 30%पर्यंत खाली आणलं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीचे काही दिवस गेल्यानंतर त्यातून भारत सरकारने सुद्धा मार्ग निश्चितपणे काढला. रशियातून तेल सुरू झालं, व्हेनेझुएलामधून सुद्धा तेल आलं, इतर ठिकाण कुठून जे आहे तेल जेवढं आपल्याला मिळेल तेवढं तेल पेट्रोलियम पदार्थ जे मिळवण्याची कामं सुरू झाली. आपण सुद्धा माहिती आहे की 3-4 जहाजं जे आहेत आपली आलीसुद्धा. गुजरातला गेलं, मुंबईला आलं, खाली तिकडे गेलं. तर अशा रीतीने आणि आता कालच मी जे काय अल जजीरा किंवा BBC जे पाहिलं त्याच्यामध्ये स्पष्टपणे इराणनीच म्हटलेलं आहे की आम्ही ह्या जी जहाजं अडवलेली आहेत आणि अडवणार आहोत ते फक्त आमच्या दुश्मनांची अडवणार आहोत, बाकीच्यांची आम्ही अडवणार नाही. याचा अर्थ बरेचसे जे आहे या आपल्या भागातील म्हणजे जपानपर्यंतचे ह्या ऑइलचे प्रश्न फक्त आपल्या देशात निर्माण झाले अशातला भाग नाही, हा जागतिक प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून त्यांच्या कालच्या या विधानामुळं बरीचशी जी आहे. आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये देखील स्वीकृत सदस्य असणार आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधेयक विधानसभेमध्ये मांडलेलं होतं. हे विधेयक आता मंजूर झालेलं आहे. सदस्यांची निवड पक्ष किंवा गटाच्या संख्याबळानुसार होणार अशी ही माहिती आहे. एवढे सगळे सदस्य निवडून आल्यावर त्यांना बसायला जागा असली पाहिजे अशा पद्धतीची पंचायत समितीच्या इमारती असल्या पाहिजेत. मला वाटतंय आम्ही सरकारच्या माध्यमातून पंचायत समितीच्या इमारती आपण नव्यानं बांधतोय. माझी सभागृहाला विनंती आहे की आपण एकमताने हे बिल मंजूर करावं. प्रश्न असा आहे की सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या दुसरी सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात आहे एकमताने. आमदार रोहित पवार यांनी विधानसभेच्या अध्यक्षांची भेट घेतली आहे.
अजित पवार यांच्या अपघाताविषयी चर्चा करू दिली जात नाही हा मुद्दा रोहित पवार यांनी चर्चेच्या दरम्यान मांडलाय. उद्या किंवा सोमवारी चर्चा घेतली जाणार असं अध्यक्ष म्हणाल्याची माहिती देखील रोहित पवार यांनी दिलेली आहे. तर रोहित पवार यांनी आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते आहे. खरं तर रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातल्या देखील मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. रोहित पवार यांनी एक खंत देखील विधानसभेच्या अध्यक्षांकडे बोलून दाखवली. अजितदादांच्या अपघाताविषयी सभागृहामध्ये चर्चा करू दिली जात नाही असं रोहित पवार या भेटीच्या दरम्यान म्हणाले. तर यावरती उद्या किंवा सोमवारी ही चर्चा घेतली जाईल असं उत्तर त्यांना देण्यात आलंय. अजितदादांच्या ॲक्सिडेंटची नाहीतर घातपाताची चर्चा व्हावी यासाठी आम्ही सर्वजणच प्रयत्न करत आहोत. पण दुर्दैव असं महाराष्ट्र राज्याच्या सेशनमध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा ॲक्सिडेंट जो झाला त्याच्याबद्दल साधा चर्चा करण्याची वेळसुद्धा तिथं त्या ठिकाणी दिली जात नाही. आत्ताच काही वेळापूर्वी अध्यक्ष महोदयांना मी भेटलो, विनंती केली की लवकरात लवकर अधिवेशन संपण्यापूर्वी या बाबतीतली चर्चा त्या ठिकाणी व्हावी. अध्यक्षांनी सांगितलं की उद्या नाहीतर सोमवारी या बाबतीतली चर्चा आम्ही लावू. त्यामुळे वाट बघूया सोमवारपर्यंत काय होतंय. कुठंतरी VSRला वाचवलं जातं आहे असं आमचं आधीपासूनचं मत आहे. पण आत्तापर्यंत जी माहिती आम्ही पुढे आणली होती ती थोडक्यात माहिती होती. बरीचशी माहिती अजून आमच्यापर्यंत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये सरकारकडनं काय केलं जातं हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. आणि नंतर नाईलाज होऊन जी काही शेवटची माहिती आहे, मोठी माहिती आहे, ती आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपुढे आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. बघूयात पुढची बातमी. मुंबईमध्ये जल मेट्रोसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होती आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 125 किलोमीटरची जलवाहतूक सुरू आहे आणि येत्या काळामध्ये आणखी 215 किलोमीटर जलवाहतूक सुरू केली जाणार आहे. जलवाहतुकीसाठी 11 नव्या मार्गांवरती 24 टर्मिनल उभारले जातील. या जलमार्गांसाठी जवळपास 6,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या बोटी महाराष्ट्रामधल्या शिपयार्डमध्येच तयार व्हाव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीच्या दरम्यान दिलेले आहेत. आंबा आणि काजू उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण सरकारनं मोठा दिलासा दिलाय. अधिवेशन कालावधीमध्येच नुकसानग्रस्त उत्पादकांना सरकारकडून मदत जाहीर केली जाणार आहे. कोकणामधील आंबा आणि काजू उत्पादकांना वाऱ्यावरती सोडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये ही ग्वाही दिली आहे. खासदार नारायण राणे यांनी देखील बैठकीला विशेष हजेरी लावलेली होती. मंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत यांच्यासह कोकणामधील लोकप्रतिनिधींनी देखील या बैठकीसाठी उपस्थिती लावली होती. खासदार नारायण राणे यांच्याकडून केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे आंबा आणि काजू उत्पादकांच्या बाबतीमध्ये पाठपुरावा केला जातोय. कोकणामध्ये आंबा आणि काजू उत्पादकांचं यंदाच्या वेळेला मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे उत्पादन देखील घटतंय. आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी संकटात असल्यामुळे सरकारच्या मदतीकडे या उत्पादकांचं लक्ष लागलंय. पुढची बातमी आहे एक महत्त्वाची, कारण मुंबईच्या मरोळ नाका इथे पोलीस भरतीसाठी मोठ्या संख्येनं उमेदवार आलेत. फिजिकल परीक्षेसाठी हे सगळे तरुण सध्या मुंबईमध्ये दाखल झालेत. मात्र ऐन वेळेला परीक्षेसाठी न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्ता अडवलाय आणि तिथे गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. पुढची बातमी आहे अहिल्यानगरमधली. माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावरती 25 वर्षीय महिलेवरती अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल होऊन महिना उलटत आला तरी देखील त्याला अटक झालेली नाहीये. त्यामुळे महिला संघटना रस्त्यावरती उतरल्या. रणरागिणी महिला मंचाच्या वतीनं अभिषेक कळमकर याच्या प्रतिमेला जोडे मारत महिलांनी आंदोलन देखील केलंय. पीडित महिलेनं 25 मार्च रोजी आत्मदहनाचा इशारा देखील दिलेला आहे. मात्र त्याला अद्यापही अटक झालेली नाही. लवकरात लवकर कळमकरला अटक करावा. ते अहिल्यानगरमध्ये महिला सुरक्षित नाहीये.
आत्ता आम्ही जेवढं आंदोलन केलं, पुढच्या वेळेस अटक जर नाही केलं तर आम्ही आंदोलन करणार, उपोषणला बसणार इथं. परीक्षेच्या आधीच 10वीचा भूगोल या विषयाचा पेपर फुटला अशी बातमी समोर येते आहे. सांगोल्यामध्ये असलेल्या सांगोला विद्या मंदिर प्रशालेमधून भूगोलाच्या तब्बल 50 प्रश्नपत्रिका चोरीला गेल्यात. स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडून या 50 प्रश्नपत्रिका चोरण्यात आल्या. या पेपर फुटीच्या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे आणि चौकशी देखील सुरू आहे. या तपासामधून शाळेमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक बातमी देखील समोर येते आहे. क्वेश्चन पेपरच्या गठ्ठ्यातून 2 पॅकेट्स घेऊन गेलेले आहे आणि त्यामध्ये 50 क्वेश्चन पेपर आहे अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे शिक्षण विभागाकडनं. आम्ही इथे पाहणी केली तर ज्या रूममध्ये ते गठ्ठे ठेवण्यात आले होते क्वेश्चन पेपरचे, त्या रूमला जे लॉक लावलेलं आहे ते लॉक कटरने कट केलेलं आम्हाला आढळून आलेलं आहे. आम्ही आमचे फॉरेन्सिक एक्सपर्ट, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्या मार्फतीने आणि आमच्या लोकल पोलीस स्टेशनची टीम आणि आमची लोकल क्राईम ब्रांचची टीम यांच्या मार्फतीने पुढील तपास करत आहोत. पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे. मुंबईमधल्या खारमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय. पोलीस तुषार काळे यांना 1.5 लाखांची लाच घेताना एसीबीनं अटक केली आहे. प्रॉपर्टीच्या प्रकरणामध्ये 3 लाख रुपयांची लाच त्यांनी मागितली होती. वांद्रे न्यायालयामध्ये हे प्रकरण होतं आणि त्याची चौकशी करण्यासाठी तुषार काळे याला सांगण्यात आलेलं होतं. बातमी आहे लातूरमधली. लातूर शहरामध्ये विशेष भरारी पथकानं 9 सिलेंडर जप्त केलेत. शहरामध्ये सिलेंडरचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर टाळला जावा यासाठी सध्या 10 पथकं प्रशासनाकडून कार्यान्वित करण्यात आली आहेत आणि याच पथकांनी छापेमारी केलेली आहे. गेल्या रविवारपासून शहरामधल्या वेगवेगळ्या भागामधील छोट्या मोठ्या हॉटेल्सची अचानकपणे तपासणी देखील सुरू आहे. या पथकाकडून काल शहरामध्ये तपासणीच्या दरम्यान 9 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. या 10 पथकांच्या मार्फत यापुढे देखील तपासणीची मोहीम सुरू राहणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. राज्यामधील ई पीक पाहणीच्या नोंदणीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा. 25 जानेवारीपासून आतापर्यंत 55% नोंदणी झाली असल्यामुळे सरकारचा निर्णय. गडचिरोलीच्या देसाईगंज भागामधील तांदूळ व्यापाऱ्याकडून भुजबळांच्या नावानं कोट्यवधी रुपयांची वसुली. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा खळबळजनक आरोप. आकाश अग्रवाल या व्यापाऱ्याला 2दा रंगेहात पकडूनही त्याच्यावरती ठोस कारवाई का झाली नाही याचा पटोलेंचा सवाल. एखाद्या प्रकरणामध्ये वरील क्रमांकाच्या व्यक्तीनं पैसे भरले नाहीत म्हणून यादीमधील पुढील सर्व व्यक्तींची कामं रखडवून ठेवणं चुकीचं आहे. मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेमध्ये प्रतिक्रिया. तर अशा घटना होऊ नयेत यासाठी सरकार शासन प्रणालीमध्ये बदल करेल, सामंत यांची माहिती. आम्हाला ना भाजप दूरची आहे ना शिंदेंची शिवसेना. छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी अंबादास दानवे यांचं सूचक विधान. तसंच जिल्हा परिषद सदस्यांचं सत्तेत सहभागी झालं पाहिजे असं मत असल्याचं दानवेंचं वक्तव्य. विधान परिषदेसाठी ठाकरेंनी फोन केला तर मदत करणार का? पत्रकारांचा शिंदेंना प्रश्न. यावरती विधान परिषदेच्या निवडणुका लागल्याच्या नंतर बोलू, शिंदेंचं उत्तर. मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं आणखी एक नवीन टीझर जारी करण्यात आलाय. राज्यभरामध्ये पाडवा उत्साहात साजरा करण्याचं राज ठाकरे यांचं आवाहन. मीरा भाईंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावरती भूखंड लाटल्याचा आणि कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी लाटल्याचा आरोप आहे. आमदार मेहतांनी 400 ते 500 कोटींपेक्षा अधिकची स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा आरोप आहे. खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रामध्ये आमदार नरेंद्र मेहता यांचा भूमाफिया असा उल्लेख, नाना पटोलेंचा आरोप. नरेंद्र मेहता यांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही. अमोल लखवी यांच्या अर्जामध्ये भूमाफिया असा उल्लेख. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्लीन चिट दिली आहे. निवेदनाच्या ईमेलची प्रत सोबत पाठवली. निवेदन आल्याच्या नंतर मंत्री म्हणून मला चौकशी करावी लागते असंही स्पष्टीकरण.
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली आहे. रमजानच्या दिवसामध्ये बाजार 24 तास सुरू ठेवण्याची आझमींची मागणी. मुंबईच्या बोरिवलीमध्ये भाजप नगरसेविका जिज्ञासा शहा यांची दादागिरी. एका खासगी दुकानामध्ये घुसून नगरसेविकेकडून तोडफोड या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. बातमी नागपूरमधली. नागपूरमध्ये महापौर उपमहापौराच्या पदग्रहण सोहळ्यावरती 16 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. कोणत्याही प्रकारची निविदा न काढता 16 लाख रुपयांची उधळपट्टी. नुसत्या फुलांच्या सजावटीवरती 2.5 लाख रुपयांचा खर्च. स्थायी समितीची कार्यतर मंजुरी घेण्याचा प्रयत्न. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी राज्यामधील जवळपास 55 भाजपचे आमदार केरळमध्ये प्रचारात उतरतील. सूत्रांची माहिती. केरळमध्ये 20 मार्चपासून टप्प्याटप्प्यानं आमदार प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. उद्याच्या परीक्षेचे भूगोलचे 50 पेपर स्ट्रॉंग रूममधून चोरीला गेले. स्ट्रॉंग रूमच्या समोरील सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्ह्यामधील ढवळपुरी गाव बंद. शाळकरी विद्यार्थिनींकडून आरोपीच्या फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन. या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून आरोपीला फाशी देण्याची ग्रामस्थांची मागणी. पुण्यामध्ये एका सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये 15 वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आले. आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी 6 ते 7 महिने या मुलीवरती अत्याचार केल्याची माहिती आहे. भारती विद्यापीठ हद्दीमधील पोलिसांकडून 3 आरोपींना अटक. बातमी बीडची. बीडच्या धारूर शहरामध्ये दुचाकीनं अचानकपणे पेट घेतला. पेट्रोलची टाकी फुल केल्यानंतर वाढत्या उष्णतेमुळे गाडीनं पेट घेतल्याची माहिती आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये. मुंबई गोवा महामार्गावरच्या भोसते घाटामध्ये अलबत्या गलबत्या नाटकाच्या कंपनीच्या गाडीची समोरच्या ट्रकला धडक बसली आहे. बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामध्ये साऊंड आर्टिस्ट विलास दाते आणि बस चालक प्रकाश आव्हाड जखमी झाले. कौटुंबिक वादामधून पतीनं पत्नीला मुलुंड स्टेशनवरती लोकलच्या समोर ढकलून दिलंय. या घटनेमध्ये पत्नीचा मृत्यू झाला. आरोपी राजकुमार गुप्ता याला सुरतमधून अटक. घटनेच्या काही तास आधीच पत्नीनं पोलिसांमध्ये पतीविरोधात तक्रार दिलेली होती. सांगलीच्या आटपाडीमध्ये दागिने खरेदीसाठी येणाऱ्या विवाहित महिलेची ओळख वाढवून तिला धमकावत जबरदस्तीने अत्याचार. सराफाच्या विरोधात गुन्हा दाखल. पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगकडून तरुणाची हत्या. 3 तरुणांनी एका तरुणावरती कोयत्यानं वार करत त्याची हत्या केली आहे. जुन्या वादामधून हत्या झाल्याची माहिती. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना. नाशिकच्या तपोवनामध्ये अनेक झाडांवरती खिळे आणि बिब्बे लावून काळी विद्या केल्याचा पर्यावरण प्रेमींचा दावा आहे. झाडावरती एका कुटुंबामधील व्यक्तींचे फोटो, बिब्बे, खिळे ठोकल्याचा दावा आहे. खिळे ठोकल्यामुळे झाडांना इजा पोहोचत असल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे. मुंबईच्या पवई परिसरामध्ये पोलीस असल्याचा बनाव करून 2 जणांना लुबाडण्यात आलाय. परदेशी चलनाच्या बदल्यात भारतीय रुपये देण्याच्या व्यवहारामधून जवळपास 7 लाख रुपयांची फसवणूक. पवई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. धुळ्यामध्ये उन्हामुळे 5 एकरामधील कलिंगड खराब झाल्यात. भाव घसरल्यामुळे कलिंगडाची विक्री देखील होत नाहीये आणि तापलेल्या उन्हामुळे हे संपूर्ण पीक खराब झालंय. निमझरी इथल्या दिनेश पाटील यांचं लाखो रुपयांचं नुकसान. नाशिक जिल्ह्यामध्ये येवला, मनमाड आणि मालेगाव रस्त्यावरची अवजड वाहतूक ही 24 मार्चपासून दिवसा बंद ठेवली जाणार आहे. वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी निर्णय. रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ही वाहतूक सुरू राहील. नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यामधील कल्पना जिनिंग कंपनीच्या आवारामध्ये आग लागली. कापूस हाताळत असताना ट्रॅक्टरच्या इंजिनामध्ये शॉर्ट सर्किट होऊन ठिणगी पडली आणि यानंतर कापसानं अचानकपणे पेट घेतला. शेकडो क्विंटल कापूस जळून खाक झालाय. भंडाऱ्यामध्ये बिबट्यांच्या बछड्याची रस्त्यावरची मस्ती दिसून आली आहे. हा थरारक असा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झालाय. तुमसर तालुक्यामधल्या नाका डोंगरी या वन परिक्षेत्रामधली ही दृश्य आहेत. बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद शहरामध्ये रहिवासी परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन झालंय. सीसीटीव्हीमध्ये बिबट्या आढळल्यामुळे परिसरात दहशत. हाच बिबट्या यानंतर नगर परिषद इमारतीच्या परिसरामध्ये देखील आढळलाय. वन विभागाचा बिबट्याला पकडण्यासाठी शोध. परिसरामधील काही शाळा सुरक्षेसाठी बंद. गुढीपाडव्याच्या निमित्तानं वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याच्या 10,000 पेट्या दाखल होणार आहेत. मागच्या वर्षी 25,000 पेट्यांची आवक झाली होती.
यंदा अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे ही आवक कमी होईल. हिंगोलीच्या मार्केट यार्ड बाजारपेठेमध्ये हळदीचे भाव प्रति क्विंटल 2,000 रुपयांनी घसरले आहेत. आखाती देशांमधल्या युद्धामुळे हळदीची निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका. गॅस दरवाढीच्या विरोधात नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं आंदोलन. एलपीजी गॅस सिलेंडर घेऊन व्हरायटी चौकामध्ये गांधीजींच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये हे आंदोलन पार पडलं आहे. सोलापूरच्या कुंभारवेस परिसरामध्ये काँग्रेसकडून उपहासात्मक आंदोलन. नरेंद्र मोदी यांच्या नाल्यामधून गॅस बनवण्याच्या वक्तव्यावरती टीका करत आंदोलन. पंतप्रधान मोदींना विश्वगुरू संबोधत काँग्रेसची उपरोधी घोषणाबाजी. गॅस टंचाई आणि सिलेंडरच्या काळ्या बाजाराच्या विरोधात जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन. तोंडावरती काळं फडकं बांधून हे आंदोलन झालेलं आहे. गॅस टंचाईचा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्याकडून गॅस टंचाईच्या संदर्भात विधानसभेमध्ये काही सवालही उपस्थित करण्यात आले. सरकारने अजून निवेदन न दिल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते आणि यानंतर आज निवेदन सादर करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. गॅस तुटवड्याचा विषय हाताळण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारला अपयश. जयंत पाटील यांची टीका. तर गॅसच्या तुटवड्याच्या संदर्भात माहिती देण्याच्या ऐवजी सरकार विरोधकांवरती खापर फोडत असल्याची देखील टीका करण्यात आली. धाराशिवमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर पहाटे 5 वाजल्यापासून लोकांच्या रांगा. गॅस साठा शिल्लक असताना नियोजन नसल्यामुळे गॅस मिळत नसल्याची नागरिकांची भावना आहे. बुलढाण्यात ग्रामीण भागामध्ये गॅस पुरवठ्याच्या संदर्भात दिलासादायक चित्र. नोंदणीच्या नंतर अवघ्या काही तासांमध्ये सिलेंडर घरात. त्यामुळे बुलढाण्यामध्ये कुठेही सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा नाही आहेत. बीडच्या अंबाजोगाईमध्ये योगेश्वरी संस्थानाच्या अन्नछत्रामध्ये आता चुलीवरती स्वयंपाक होतोय. युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद झाल्यामुळे अन्नछत्राची सेवा खंडित होऊ नये यासाठी निर्णय. जळगाव जिल्हा प्रशासनाकडून गॅस सिलेंडरच्या वापरण्याच्या संदर्भात तपासण्या सुरू आहेत. आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवरती कारवाई. आतापर्यंत 147 तपासण्या, 3 सिलेंडर जप्त. युद्धामुळे खाद्यतेलाच्या दरामध्ये 8 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीन, सनफ्लॉवरसह शेंगदाणा तेलाच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. सर्वसामान्यांचं बजेट कोलमडून गेलंय. घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे गरम पाण्यासाठी बंबाची मागणी वाढली. मात्र बंब निर्मितीसाठी एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे उत्पादनावरती परिणाम. सिलेंडरचा काळा बाजार केल्याच्या संशयावरून 7 जणांवरती नाशिकच्या सातपूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. 2 छोटे टेम्पो, 1 मोठा ट्रक, 158 भरलेले सिलेंडर आणि 289 रिकामे सिलेंडर असा एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यामधल्या जवाहरनगर भागामधून अवैधपणे साठवणूक केलेले 9 सिलेंडर जप्त करण्यात आले. पुरवठा विभागानं ही कारवाई केली आहे. दरम्यान जिल्ह्यामध्ये सिलेंडरची कोणतीही टंचाई नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा. जालना तालुक्यामधील रामनगर परिसरामध्ये गॅस सिलेंडरची चोरी. आनंद भारत गॅस एजन्सीच्या उटवद शिवारामधल्या गोदामाचं कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 110 गॅस सिलेंडर पळवले. 96 घरगुती सिलेंडर, 12 व्यावसायिक सिलेंडर आणि 5 किलोच्या 2 सिलेंडरचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये काल दिवसभरामध्ये 48 ठिकाणी पुरवठा विभागाच्या 7 पथकांकडून छापेमारी. 21 सिलेंडर जप्त. हॉटेल आणि खानावळींमध्ये घरगुती गॅसचा वापर होत असल्याचं छापेमारीतून समोर आलंय. उपमुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना खासदारांची बैठक झाली होती. या बैठकीतली इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती आली आहे. आधी काम करा आणि मग पदाची अपेक्षा ठेवा असा कानमंत्र शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना दिलाय. दिल्लीमध्ये असलात तरी देखील माझं तुमच्या कामावरती लक्ष असल्याचं देखील वक्तव्य शिंदेंनी केलंय. पक्षाची आणि सरकारची बाजू सभागृहामध्ये जोरदारपणे मांडण्याच्या सूचना देखील शिंदेंनी आपल्या खासदारांना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज संसदेमध्ये पोहोचले होते. यावेळेला त्यांची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांच्याशी भेट झाली. यावेळेला खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. यावेळेला रिजिजू यांनी श्रीकांत मेरा छोटा भाई है असं म्हटलंय. त्यांच्या संभाषणाची आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती आहे. आपका स्वागत है पार्लियामेंट में. ये हमारा छोटा भाई है, मेरा
कम आए शुक्र है हेलो अच्छा और रिटर्न अभी जाऊँ इतना जल्दी आप बहुत कम समय के लिए आते हैं वहाँ भी हमारा भी चलने वाला है मिलेंगे श्रीकांत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.